अरे बापरे, काय चाललंय आदित्य, काय करतोय तू? आज मी दिवसासाठी एक स्पेशल मटन करी बनवतोय. कोणाच्या साईची? आत्यासाठी बनव, पण बापरे. ती माझी फेवरेट आहे. हो, म्हणजे पनवेलच्या आत्याची, संगीता आत्याची. येस येस येस. बघताय ना मंडळी, इतक्या वर्षात त्याला मी काय काय शिकवायचा प्रयत्न केला, तो त्याचा तो बनवत असतो, पण आत्याची रेसिपी करणार आहे, कारण आत्याचा लाडू आहे ना तो. पण तेल टाकूया समोर पुढं, साधारण 3 ते 4 टेबलस्पून टाकूया. चालेल. चला आता तिथपर्यंत तेल गरम होते आपलं, आपण मॅरिनेट करून घेऊ. आलं लसणाची पेस्ट 2 टेबलस्पून आपण याच्यात टाकलेला आहे. मसाला, हे तू मिक्स मसाला टाकलास ना? हो तुझ्या तू नेहमी टाकते तो. बरीच बरणी मिळाली माझी तुला, म्हणजे मी नसते तेव्हा तुम्ही जेवण बनवतात मस्त मस्त. हा, कधी कधी तर मी बनवतो. बनवतोस ना? बरं, आता आपण मॅरिनेट करून घेऊ. मिक्स करूया. आता काय करायचंय? तर तेल पण तापलेलं आहे आपलं, तर आपण याच्यामध्ये टाकू दालचिनी, लवंग आणि पाहिजे. याच्यामध्ये आपण 4 कांदे घेतले बारीक चिरून. त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया, तो कांदा लगेच शिजेल. अर्धा चमचा हळद टाकली याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये थोडं हिंग टाकूया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि कांदा हे झाकण बंद करून थोडा वेळ कांदा शिजू करूया. इकडे आपण 2 बटाटे घेतलेत. मला आणि आजीला, तुला माहिती आवडतात बटाटे. हो, मला पण आवडतो, मी एखादा घेते. त्याच्यामध्ये बटाटे टाकूया, पण ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे, तुम्हाला नसेल टाकत पण टाकू. चला आपला झाला या कांदा, आता 10 मिनिटं झाली आहे. आपण बघून घेऊ. झालाय. बरं आहे, मला मटण फक्त आणून द्यायचं, साहेब करतील, आपल्याला सुट्टी. आता कांदा झालेला आहे, आपण याच्यामध्ये टाकू बटाटी. 2 बटाटे घेतले. आपण थोडा मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात टाकूया मटण, म्हणजे आपलं मॅरिनेट झालेलं आहे. आता ह्याच्यातच पाणी टाकू ना, म्हणजे तू जरा ते व्यवस्थित पुसून हे करून देशील, आणि हे पाणी आपल्याला शिजायला लागणारच, बरोबर? आता आपण थोडं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण झाकण ठेवूया आणि मग त्याला शिजू देऊया. साधारण एक 15 ते 20 मिनिटं लागतील. आणि जर तुम्हाला कुकरला शिजवायचं असेल तर तुम्ही 4 ते 5 शिट्या घ्या, तरी पण ते व्यवस्थित होतं. पण काय ना, आवडत नाही कुकरला शिजवलेलं, कारण आत्याच्या हातचं विदाऊट कुकरच असतं ना, म्हणून. चला मिक्स झालेला आहे. आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं शिजवूया. सिम मध्ये ना, मीडियम मध्ये ठेवूया ना आपण थोडस. आपण ओपन करूया. 20 मिनिटं झालेली आहे. मी बघते जरा शिजले. गरम गरम आहे हे बघ, शिजलेलं आहे. आपण याच्यावर कोथिंबीर लावूया माझ्या आवडीची. येस, आमच्या वंसबाई आहेत ना, म्हणजे ह्याची संगीत कोथिंबीर घालत नाही. मला आवडते म्हणून त्यांनी कोथिंबीर घातली. टेस्ट कर. पण मी हे काय एवढूसच नाही, मी नंतर भात, गरम गरम भात आणि रस्सा खाणारच आहे. मी थांबली आज जेवायची म्हणून, कारण आज मला तू आराम दिलेस ना. क्या बात है. खंडवूया. एवढा छान शिजलाय ना, क्या बात है. म्हणजे आता सगळ्यात मोठी डिश त्यांनी मला दिलेली. आपण कसं मटण पटकन करत नाही ना, पण त्यांनी एवढं छान मला सरप्राईज दिलेलं आहे. मी गेलेली बाजारात, घरी आली बघते तर साहेब आपले तयार न लागलेले. तर आता मला काय राहत नाहीये. आता मी भात घेणार आणि मस्त गरम गरम खाणार आहे. पण आता आपल्याला चॅनलला सबस्क्राईब वगैरे करायचं तुम्हीच सांगा, आम्ही जरा हे याचा आस्वाद घेतो. तर असेच तुम्हाला रेसिपीज आणि ब्लॉग्स बघायचे असतील नक्कीच तुम्ही तिथे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे इंस्टाग्राम फॉलो करा. करेक्ट. चलो बाय. बाय बाय.